पाहती गौडणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची आपोरे माझी चोरी केली खरे तया बिन हे नासी नवे दुसरी आईसी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुण आणला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल विठ्ठल संवत्सरण सरोजं सांज्रनीलाबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका काळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म दीजियो मोहे श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल की जित देखो भूत लाल मैं देखन गई लाल को मैं भी हो गई लाल मलाल कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्प्रतिप्रदेशं विदीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा तुमच्या अनुग्रही लादल पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या ठळ पाहती गौडणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त कीर्तन निर्गुणासाठी घेतलेला अभंग विश्ववंदनीय संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे नॉर्मली लोकमान्य संत देवमान्य संत संतमान्य संत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे ज्यांनी अखंड बेरत चंदनासारखा आपला देह जिजवला असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग गोड असा काला प्रकरणातील अभंग आहे आणि सर्वांच्या पाठातला हा अभंग आहे आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंग हा 4 चरणाचा आहे आणि अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगात या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने केलेल्या चोरीनंतरची जी अवस्था निर्माण झालेली तीच अवस्था जगद्गुरु तुकोबाराय तीच अवस्था या अभंगातून वर्णन करतात काय बरं ती अवस्था संध्याकाळच्या वेळेला भगवंत परमात्मा आपल्या सर्व मित्रांसोबत आपल्या सर्व सवंगड्यांना घेतात आणि कुठल्या तरी एका गौडणीच्या घरी जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर चोरी करतात कशाची सोन्याची पैशाची कशाची चोरी करतात भगवंत येतो
तो कृष्ण परमात्मा चोरी करतो कशाची? दही, दूध, ताक, लोणी. आपल्या सर्व मित्रांना घेऊन त्या गौडणींच्या घरी जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर चोरी करतो, दह्या दुधाच्या नासाळा करतो, खातो, ग्रहण करतो, आपल्या मित्रांना सुद्धा देतो. खाल्ल्यानंतर दही, दूध, ताक, लोणी ज्या दुधाण्यामध्ये आता दुधाणे शब्द असा आहे, दुधाणे म्हणजे पात्र. आपल्याला जर पाणी साठवायचं असेल तर एका हंड्यामध्ये आपण साठवतो, त्याला काय म्हणतो? हंडा म्हणतो, गुंडा म्हणतो, कळशी म्हणतो, पातेलं म्हणतो, किंवा आपल्या जास्तीत जास्त आपली भाषेत बहुगुण म्हणू शकतो. पण आताचा काळ जो आहे तो या शब्द हे, पण पूर्वी याला दुधानी म्हटले जायचं. दूध, दही, ताक, लोणी साठवण्यासाठी ती दुधानी होती. आणि खाल्ल्यानंतर ती दुधानी भगवंत परमात्मा पालथी घालतात, म्हणजे उलटी मारतात आणि आपल्या सर्व मित्रांसोबत परत माघारी घराकडे येतात. घराकडे आल्यानंतर बघता बघता 1 प्रहर जातो, 2 प्रहर जातो, 3रा प्रहरला 4 वाजतात. 4 वाजल्यानंतर मंद मंद किरणांनी सूर्य उगवतो. सूर्याची किरण घरात येतात. आता घरात आल्यानंतर कोण उठत नाही. त्या घरातली गवळण जागी होते आणि जागे झाल्यानंतर काय म्हणते ती गवळण? पाहती गवडणी तवती पालती दुधाणी. काय? ती दुधानी त्या ठिकाणी पालती घातलेली पाहिली, चोरी झालेली तिला कळालं, ती गवळणीला कळालं कोणीतरी आपल्या घरात येऊन चोरी केलेली आणि ही दुधानी पालती घातलेली. आता त्या ठिकाणी पालती घातलेली दुधानी पाहिली. अचानक घडलेली जर एखादी घटना असली, अचानक जर घटना घडली, एखाद्याच्या घरात आग लागली किंवा ऍक्सिडेंट झाला, तर त्या ठिकाणी आपल्याला बोलता येत नाही, आपण फक्त पाहत राहतो. तसंच ती गवळण सुद्धा पाहत राहिली. पाहती गवडणी तवती पालती दुधाणी. आता त्या ठिकाणी चोरी झाली. चोरी झाल्यानंतर सर्व आजूबाजूच्या गवडणी त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी जमा झाल्या गवडणी. आता गवडणी जमा झाल्यानंतर प्रत्येक गवडण चर्चा करते, प्रत्येकाची चर्चा करतात. एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली तर आपण गपचिप बसतो का? लगेच विचारतो चोरी कोणी केली, चोरी कोणी केली, कोणी केली असेल लगेच अंदाज लावतो. तसंच चोरी कोणी केली म्हणती नंदाची आपुरे. एक गवडण पुढे येते, ती म्हणू लागते. ती गवडण पुढे आल्यानंतर म्हणते ही चोरी नक्कीच त्या कृष्णाने केली, त्या नंदाच्या पोराने केले. काय म्हणती? नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. आज जर खऱ्या अर्थाने जर कोणी चोरी केली असेल ही, तर त्या नंदाच्या पोरानेच केली. ही चोरी त्या नंदाच्या पोराने, त्या कृष्णाने केलेली. आता प्रत्येक पक्ष असतो, प्रत्येक पक्षात एक व्यक्ती असतो. तसं ती गवडण विरोधी पक्षाची होती म्हणून त्या नंदाच्या पोराचं किंवा त्या भगवंताचं नाव घेत होती. पण त्या ठिकाणी भगवंताच्या पक्षाचं तरी कोणी ना कोणी असतात. एक गवडण परत पुढे आली आणि ती म्हणू लागली, का ग तू त्या कृष्णाचं नाव घेते, त्या कानाचं नाव घेते, कशावरून घेते बरं? तू सांगितलं ना, आम्ही कस काही विश्वास कस काय करायचा? कानाने केलेली चोरी बरं तुझ्याकडे, कारण चोरी जर सिद्ध करायची असेल तर आपल्याला काय लागतो? पुरावा लागतो. पुरावा लागतो ना, सबूत लागतो. मी जर सांगितलं आबांनी चोरी केली, त्याच्यासाठी तुम्ही काही करावत नाही, मला माहिती आहे चोरी, पण पुरावा लागेल. त्या ठिकाणी पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. तसंच म्हणती नंदाची या पोरी, तू सांगते ना त्या नंदाच्या पोराने चोरी केली, तुझ्याकडे सबूत काय आहे? तया विन हे नासी नव्हे दुसरी आईसी. अगं त्याच्यासारखा खट्याळ आगाऊ पूर्ण गोकुळामध्ये सापडणार नाही सापडणार म्हणले गोकुळामध्ये. त्याच्यासारखा आगाऊ पण नाहीये. कधी चोरी त्यानेच केली, नक्की तेवढं सिद्ध झालं, तिने सबूत दिलं, पुरावा दिला. तया विन हे नासी, त्याच्यासारखा नाशका नाहीये. नव्हे दुसऱ्या आईसी. म्हणे का ग मग तो एकटा आला होता का? म्हणे नाही, त्याला तो मेला तुकाराम महाराज घेऊन आला होता. सवे तुकया मेला त्याने अगुण आणला. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या सोबत होते म्हणून तो निर्गुण असणारा परमात्माला घेऊन आणणारे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर पाहिला तुमच्या समोर मी मांडलेला आहे. आपल्या भाषेत ठळक ठळक बातम्या म्हणता येतील. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मी मांडलेला आहे. त्वरित अभंगावरती सविस्तर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, म्हणजे तो असा की अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर पासून 35 किलोमीटर अंतरावर असणारं सातपुड्याच्या पायथ्याशी वसणारं हे सुंदरसं गोडसं छोटंसं आमचं आंबेगाव. आमचं गावाचं जसं नाव तसं आमचं गाव गोड. आमच्या गावातली लोक सुद्धा गोड आहेत. बघा तुम्ही प्रत्येकाचे चेहरे बघा कसे प्रसन्न आहेत. वा, टाळी वाजवत आहेत.
अरे वाजानी जरा चांगली वाजा टाळी, वाजा टाळी. आता काय टाळीची काय कमाल झाली महाराज, नाना महाराज ऐका. टाळीची कमाल अशी झाली, कीर्तनकार लोक कीर्तनात सांगतात काय, माझं वाक्य आवडलं तर टाळी वाजवा. तुझं वाक्य काय, तुझं कीर्तनच फेल आहे. तुझ्या कीर्तनात काय टाळी वाजवायची? पण टाळी जर वाजवायची असेल तर कुठं वाजवावी? कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, हरी बोल. कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी. होय पातकांची होडी, होय पातकांची होडी, होय पातकांची होडी. हरी बोल. कीर्तनात टाळी, होय पातकाची होडी, कीर्तनात टाळी, होय पातकाची होडी. कीर्तनात टाळी, होय पातकांची होडी. फायदा काय, बेनिफिट काय, क्रेडिट काय? कीर्तनात जर तुम्ही टाळी वाजवली त्याचा फायदा असा आहे, होय पातकांची होडी. तुमच्या मागच्या जन्मीच्या किंवा या जन्मात जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना माणसाकडनं नकळत पाप होतं. तुम्ही जरी म्हणलं मी पाप करू शकत नाही आणि केलं पण नाही, पण होतच पाप, पाप होतं. म्हणून जे काही तुमच्या पापाच्या राशी असतील त्या राशी जडती, पातकाच्या राशीच्या राशी जडून जातात. म्हणून कीर्तनात टाळी वाजवावी. आणि जर तुम्ही कीर्तनात टाळी जर वाजवली नाही तर तुम्हाला स्पेशल एक जन्म भेटेल. कोणता? मेरा पिया घर आया. रेल्वेमध्ये वाजवायचं नाही. अरे टाळी वाजवायची, 10 रुपये बी मिळते, पण ती टाळी काय कामाची नाही. टाळी वाजवायची असेल तर कीर्तनात टाळी वाजवायची. कीर्तनात भजन सुद्धा जेव्हा जेव्हा विठ्ठल भगवंताचा नामस्मरणाचा जयकार होईल तेव्हा प्रत्येकाने भजन करायचंय, प्रत्येकाने करायचं. तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर घरी चालले जाणार आहे, पण कीर्तनातून जर काही घेऊन जाणार ते भगवंताचं नामचिंतन घेऊन जाणार आहे. म्हणून भजन करायचं. पूर्वीची भजनं सुद्धा गोड होती, आताची भजनं बी गोड नाही, गाणी बी गोड नाही. आताची गाणी बरं, कुठली गाणी, डीजे मधली जाऊ द्या, लग्नामधली जाऊ द्या, पण कमीत कमी लग्नात पूर्वी गाणं म्हणायची, भजनासारखी गाणं वाटायची, भजनासारखी. आताची गाणी, आताच्या गाणींचा अर्थ सुद्धा चांगला नाही, काहीच चांगला नाही. आताची गाणी कशी आहेत? सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापाचा नाही, तुझा काय राहणार. आताची गाणी सुद्धा चांगली नाही. आपला विषय नाही. कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, भजन केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं 8 दिवसापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह रामायण कथेचा योग आहे, रामकथेचा या ठिकाणी योग आलेला आहे. 7 दिवसापासून ज्यांच्या मुखामधून तुम्ही गोड अशी रामकथा अमृतपान करताय, श्रवण करतायत, ते वेदमूर्ती महेश महाराज बबळासकर यांच्या मुखामधून आपण सर्वच मंडळी या ठिकाणी कथा श्रवण करतायत. बाबांचं मानावं तेवढा आभार कमी आहे, तरी बाबा प्रत्येक वर्षी आपल्याला सेवा देतात. 7 दिवसापर्यंत येतात. आपल्या गावाला बाबा पाणी सुद्धा घेत नाही. काय बाबांचं वर्णन करावं तेवढं, आता माझ्यासारख्यानं तरी वर्णन करावं नाही, माझी एवढी लायकी नाही बाबांचं वर्णन करावं. आता जो माणूस आपल्या गावात पाणी सुद्धा पित नाही, बाकी महाराज दुकाळाशिवाय राहतात नाही. येऊ द्या भजी, येऊ द्या नाश्ता, येऊ द्या चहा, येऊ द्या भरपूर, पण महाराजांचा काही कुठल्याच गोष्टीचा आपल्याला ताण नाही. महाराज येतात, 15 मिनिटं 10 मिनिटं पहिले येतात, कथा करतात, लगेच निघून जातात. तसंच महाराजांना ज्या महाराज मंडळींनी साथ केली, 7 दिवसापासून जे या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्याच गावाचे गायन गंधर्व, गायन सम्राट, आपल्या गावाचं नाव जर कोणी पुढे नेलं असेल अगोदर तर आपल्या गावाचे नाना महाराज, नाना महाराज आंबेकर, मग अजय महाराज आंबेकर. आता मी जर सांगितलं बाहेर गावाला, तुम्ही कुठले हो? मी आंब्याचं. अजय महाराज आंबेकर, आंबे, हा बरं, ते नाना महाराज का, ते हार्मोनियम वाजणार आहे. म्हणजे अगोदर नानांचं नाव आहे आणि मग माझं नाव आहे. पण असो, नानांची सुद्धा या ठिकाणी 7 दिवसापासून 4 वाजेपासून काकडा करायचे आमचे महाराज. काय त्यांचा आभार मानावं. हरिपाठ, काकडा,
आणि कथा अतिशय मोठं सहकार्य. तसंच पिंटू महाराज असतील, आमचे एक महाराज काही आले नाही वाटत, सोनू महाराज काही आले नाही, पण असू द्या, नाही तिथे सांगते मन नावले नाही. हरिभक्तपरायण सोनूजी महाराज असतील, ते काही आले नाही आज, काही काम असेल त्यांना, असो. तसेच कथेपुरतं असतात का ते? वा वा, महाराज म्हणले कथेपुरतं असतात, काय हरकत नाही, कथेचे कलाकार आहेत ते. तसंच या ठिकाणी उपस्थित असणारे जे मृदंगावर विराजमान आहेत, ज्यांची मृदंगावर थाप पडावी, कीर्तनात रंग भरावा असे असणारे महाराज कीर्तन करतात. हरिभक्तपरायण गोकुळ महाराज आपल्या गावाला येऊन गेलेले, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित लागली. जे आमच्या सोबत, आमचे कायम सोबत असतो आम्ही, हरिभक्तपरायण वासुदेव महाराज बांधर्णेकर, अतिशय महाराज सुद्धा कीर्तन करतात, गायन करतात. फक्त त्या माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत. ते आल्यानंतर मला फार आनंद झाला, एवढा आनंद झाला विचारू नका. तसेच या ठिकाणी ज्यांचा हात माझ्या डोक्यावर सदैव, आज या ठिकाणी जर मी बघा, एक वाक्य आहे गोकुळ महाराज, काही लोक ते वाक्य पुढे आणत नाही, त्यांना लाज वाटते. पण माणसावर ज्याचे उपकार आहे ना, त्याची लाज वाटली नको पाहिजे. तुम्हाला जर मी 1 रुपये दिला ना, त्यात सांगितलं पाहिजे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आम्ही लहान होतो, मी विचार पण केला नाही होता की मी या ठिकाणी उभा राहणार आहे. या ठिकाणी कीर्तन, अवफेटा आणि उपरणं काही नाही होतं. आम्ही खाली मळका होत होता, आम्ही काहीच नाही. आमले हरिपाडवी सुद्धा म्हणता येणे, गड्डुमडुम गुम वाजवत आम्ही. अशी अवस्था होती. अतिशय खाली असलेलं मळकं, फुटलेलं मळकं. पण या मळक्याला घडवणारे जर कोणी असेल, ज्यांचा अगोदर हात पडला, ते आमचे माणिक महाराज. एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा. आज जर अजय महाराज या ठिकाणी उभा असेल, तर या काकांचे उपकार आहे. काका आम्हाला लहान असताना या घरात हरिपाठ शिकवायचे. ते नालला शाही पण नसायची. काकांचे सुद्धा फार उपकार आहेत. काका या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच आमच्या गावात कधीही धार्मिक कार्य असलं, धार्मिक कार्य या ठिकाणी आणावं कसं, ते आमच्या मामांकडून शिकावं. प्रत्येक ठिकाणी मामांचं सहकार्य असतं. धार्मिक कार्य असलं ना, चला पुढे, कसंही करा, उभं करा, बरोबर येतं, फक्त उभं केलं पाहिजे. बाकीचं देवाचं कार्य ना हो, देवाचं कार्य करून घेतो आपण, कोण आहे त्याचं कार्य करणार आहे, फक्त आपण केलं पाहिजे. तसेच या ठिकाणी मामांचे आभार. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत, तुमच्या कर्णपटापर्यंत सुरक्षितपणे, व्यवस्थितपणे पोहोचवता येते आमचे देवाबा वडाळीकर. मी काय त्यांचं वर्णन केलं, एका गावाला गेलो महाराज, तुम्ही होते महाराज, वासुदेव महाराज होते, खोटं बोलणार नाही, वासुदेव महाराज सुद्धा सांगते. मी त्या गावाला कीर्तनाला गेलो. आता नवीन गाव, नवीन मंडळी, सर्वच नवीन मंडळी, पण मी वासुदेव महाराज लई जायलो होतो, बरोबर जायलो होतो, होतं मन बरोबर गेलो त्या ठिकाणी. आता असा सेटतो ते टाळकरी बी उलटा टाय वाजत. मी म्हणायचो काय, ते म्हणायचं काय. बरं, या माईकची अवस्था अशी होती, मी त्याच्यामधून हॅलो बोललो, हॅलो, मी इकडनं हॅलो बोलतोय माणसाच्या आवाज, आता बाईनं आवाज नाही. आता तर बाई, मी हॅलो बोलतोय, असं होतं काय. बरं, मला असं वाटलं कुठं तरी बटनात फॉल्ट असेल. मी त्यांना म्हटलं, दादा आवाज क्लिअर करा. ते म्हणे चालेल दादा, फक्त जोरात बोला म्हणे. मी आपण दुसरी चक्कर जोरात बोलायला गो, हॅलो, अजून बाईचा आवाज. म्हटलं अवघड आहे दादा. मग खालचा पकवाजी म्हणे, चाल तर कोणाकडे करतात, सुखाची अपेक्षा लाईटकडे करतो. लाईट जर आली तर बरं होईल. ऐका, लाईट आली, देवविधी किरांता म्हण मत दखू जाणू नाऊ कितला मुरायले, काही हरकत नाही. अरे, ज्याच्या डोक्यावर आईचा आणि श्री गुरुचा आणि आपल्या गावाचा हात जर असेल ना, तो कुठंच कमी पडणार नाही दादा. माझ्या डोक्यावर या तिघांचा हात आहे. आईचा तर आहेच, आईचा आशीर्वाद आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे गुरूंचा सुद्धा आशीर्वाद आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावाचा आशीर्वाद आहे. प्रत्येक व्यक्ती, आज बघा आपल्या गावात गर्दी कमी पण दर्दी जास्त. कीर्तनाला गर्दी नको पाहिजे, दर्दी पाहिजे, ऐकणारे चांगले पाहिजे. तुम्ही एवढे जण आले ना, भरपूर याच्यासाठी. सांगू कशासाठी, तुम्ही आता आपलं गाव किती मोठं आहे, भरपूर पोषक गाव आहे. आपल्या गावामध्ये किती संख्या असेल बरं, 2000-3000 काहीतरी असेल, पण 2000 तरी संख्या असेल. आता 2000 लोकांमधून जर या ठिकाणी 100 लोक येत आहेत, 100 लोक येतात, मग ते का नाही येऊ शकत. याच्यासाठी पुण्य लागतं. काय लागतं, पुण्य लागतं. जन्मोजन्मी आवे बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आवे देवाया विठ्ठल
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. केव्हा कितीतरी जन्माचं तुमचं पुण्य असेल. सुखवसे ही चिटाई बहुपाई संतांच्या. ज्या प्रकारे भगवंत परमात्म्याकडे सुख आहे आणि म्हणून आपण त्या परमात्म्याकडे सुखाची अपेक्षा करतो, तसं संतांकडे सुख आहे का हो? सांगितलं. कसं बरं प्रमाण दिलं? सुख बसे हे चिठाई बहुपाई संतांच्या. संतांकडे सुख आहे म्हणून आपण संतांच्या हातून काल्याचा प्रसाद ग्रहण करावा. बरं संतांकडून का? त्याचं दुसरं कारण असं आहे, जर तुम्ही कुठल्याही जीवाचा हातून प्रसाद ग्रहण केला किंवा प्रसाद घेतला, जीवाच्या हातून घेतलेलं पुरत नाही आणि संतांच्या हातून घेतलेलं सरत नाही. कृपादान केले सते हे कल्पांती सरेना, हे कल्पांती सरेना, ते कल्पांती सरेना. कृपादान केले संती ते कल्पांती सरेना. संतांच्या हातून याच्यासाठी घ्यायचं, ते कल्पच कल्प पुरतात, कितीतरी कल्पापर्यंत पुरतात. कसं ऐका, आता दिवाळीचे सुंदर असे दिवाळीचे दिवस आहेत. असे दिवाळीचे दिवस होते आणि एक म्हातारीबाई आपला उदर भरण्यासाठी, आपला प्रपंच, आपला संसार चालावा म्हणून ती बोरं विकण्याचे काम करायचे. ऐका बरं का, सुंदर दृष्टांत आहे, इकडे लक्ष द्या. बोरं विकण्याचं काम ती म्हातारी करायची. ती म्हातारी सुंदर अशी पाटी घ्यायची, म्हणजे पाटी म्हणजे तगारी, तगारीत बोरं भरायची. बोरं भरल्यानंतर विकायला जायची, प्रत्येक गावात विकायला जायची. दिवाळीच्या दिवसांमध्ये बोरं येतात. आता बोराची एक दिवस तिने पाटी सजवली, बोरं भरले आणि एका गावामध्ये विकायला गेली. पूर्ण गाव हिंडून अर्धीच पाटी बोरं विकली गेली, अर्धी पाटी बोरं शिल्लक राहिली. काय करावी या बोरांना? म्हातारीला चिंता पडली, कसं करावं. पण त्याच गावात म्हातारीची एक मैत्रीण दिलेली होती. लग्न झाल्यानंतर तिची मैत्रीण त्या गावात राहत होती. तिला लक्षात आलं, आठवण आली, याच गावात आपली एक मैत्रीण राहते, तिच्याकडे जाऊन आपण गाठ भेट करू. भरपूर दिवसानंतर तिला सुद्धा एक मुलगा झालेला आहे, त्याला पाहू, भेट गाठ करू आणि निघू. त्या ठिकाणी तिच्या अंगणात गेल्यानंतर ते बाळ खेळत होतं. बाळ खेळताना पाहिला, आनंद झाला. तेवढ्यात तिची मैत्रीण बाहेर आली. मैत्रीण आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, दोघांना आनंद झाला, गप्पा गोष्टी रंगला. आता त्या ठिकाणी गप्पा गोष्टी रंगल्यानंतर ते बाळ त्या बोराच्या पाठीजवळ बसलं होतं आणि त्या बोराच्या पाठीकडे पाहू लागलं. एकसारखं पाहतंय, टकाटक. आजीने पाहिलं, म्हातारीने पाहिलं, या बोराच्या पाठीकडे हे बाळ पाहतंय, म्हणजे याला बोरं पाहिजेत. त्या आजीने सांगितलं, बाळा इकडे ये, त्या बोराच्या पाठीमधून तुला हवी तेवढी बोरं घे. पण ते बाळ जवळ येत नाही, बोराच्या पाठीला हात लावत नाही. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, पण बाळ बोरं काही स्वतःहून घेत नाही. त्या आजीला वाटलं की घाबरत असेल म्हणून बोरं. त्याची आईला सांगितलं, अगं तू सांग त्याला की बोरं घे, घाबरू नको. त्याची आईने सांगितलं, अरे बाळा, अरे सोनू घे, तुला पाहिजे तेवढी बोरं घे, तुझ्या हाताने घे. पाटी पण आपली, बोरं बी आपला, आजी बी आपली म्हणे. तुला घे लागतील तेवढी बोरं, पण